All this history are important for us. You know what is important? This last line. The last bishop of India following the country After the freedom. end of the British rule. अच्छा इसलिए गेटवे ऑफ इंडिया Yeah. गेट टू द Get to the way of गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचा आराखडा जॉर्ज विटेट या वास्तुविशारदाराने तयार केलेला. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या सन 1911 मधील भारत भेटीच्या स्मरणार्थ हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले. या वास्तूचा शिलान्यास दिनांक 31/3/1911 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज सिडनेहॅम यांच्या हस्ते झाला. जॉर्ज विटेट यांनी तयार केलेल्या आराखड्यास दिनांक 31/3/1913 रोजी मान्यता मिळाली. या वास्तूसाठी अपोलो बंदराच्या ठिकाणी सन 1915 ते 1919 या काळात भर टाकून जमीन तयार करण्यात आली. सन 1920 मधील या वास्तूसाठीचा पाया तयार झाल्यावर सन 1924 मध्ये प्रवेशद्वार तयार झाले व दिनांक 4/12/1924 रोजी हे प्रवेशद्वार जनतेसाठी खुले करण्यात आले. या वास्तूसाठी पिवळ्या रंगाचा वेसाल्टचा दगड वापरण्यात आला आहे. या वास्तूचे बांधकाम हिंदू व मुस्लिम वास्तुशैली पद्धतीने केलेले असून वास्तूवरील अलकरण गुजरात राज्यातील कला पद्धतीनुसार केलेले आहे. या वास्तूतील काळी काम ग्वाल्हेर येथून आणण्यात आलेले आहे. वास्तूचा घुमट 15 मी रुंदीचा असून त्याची उंची 15 मी इतकी आहे. बोट आहे ना माझा तिथं. इंग्रजांचे राज्य संपुष्टात आल्याचे निदर्शक म्हणून दिनांक 28/2/1948 रोजी सॉमरसेट लाईट इन्फंट्री यांची प्रथम सैन्य तुकडी या प्रवेशद्वारातून केली गेली. पुरातत्व व वास्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मी मोबाईल फोडून बरं आता यावेळेस. अरे मग काय त्याच्यात शिरीश्वर नाही आल्यावर मला नाही तर फोटो
माणसाला काय आपण कधी काढी तर नाही ना आता गेटवे ऑफ इंडिया बघा सिटी CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून आपल्याला गेटवे ऑफ इंडिया येण्यासाठी आपल्याला फक्त 6 रुपये लागतात. पायी आले तर 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथं येऊ शकता. बघा ताजमहल आहे, किती अतिसुंदर आहे. बघा तुम्ही दिवसभर इथं एन्जॉय करू शकता. तुम्हाला एंट्री फीज नाही आहे, काही नाही. फक्त तुम्ही काही येतानी काही हत्यार घेऊन येऊ शकत नाही आहे. तर बघा समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला सूर्य उदय होतो. स्वामी विवेकानंदचा पुतळा आहे तिथं. आता पाऊस जास्त झाल्यामुळे समुद्राच्या लाटा वरती फेकल्या जातात. तुम्हाला पाणी पण दिसेल वरती. इंडिया बघण्यासाठी रावरे इथून आलेले आहेत. बघा तुम्हाला फक्त CST रेल्वे स्टेशन पासून तिथपर्यंत तुम्हाला फक्त 6 रुपये लागतात. बसमध्ये लागतात की नाही. तुम्ही त्या गेटमधून एंट्री केली तुम्हाला काही विचारतात का? फक्त काही घेऊन जाऊ नका. वाईट हत्यार बंदूक काही घेऊन जाऊ नका. बाकी एंट्री फीस नाही आहे, काहीच नाही. तुम्ही दिवसभर तुम्ही आरामशीर इथं राहू शकता, आनंद घेऊ शकता. एवढे माझे महाराज. सारा माणसं आली पाहिजे थोडी. तू बी चालू आहे. बरोबर आहे. समुद्राच्या लाटा गेटवे ऑफ इंडिया अति महामोठं समुद्र आहे. बघा बघण्यासारखं आहे. खूप लांबून लोक येतात. बघा लाटा किती चालतात. बघा लाटामध्ये एवढी पॉवर आहे. वरती पाणी येत आहे. बघा वरती पाणी येत आहे. तर माणसामध्ये पण एवढी पॉवर आहे की माणूस काय करू नाही शकत आहे. माणूस सगळं काय करू शकतं. फक्त ठाम राहिलं पाहिजे माणसाने. बस जशी लाट येते तशी तिचा आकार बदलतो. आणि आकार बदलल्याच्या नंतर ते एकदम झळकत आहे. आणि त्याच्यानंतर ते वरती पाणी फेकलं जातं. बघा तसंही माणसाच्या जीवनामध्ये काही वेगवेगळे संकट येतात. बघा हे पाणी वरती किती वरती फेकलं जातं. तसंही माणसाने किती संकटे आले तर घाबरायचं नाही. बिनधास्त घाबरायचं नाही. मी करेल, मी करणार, मी करून दाखवणार. 100% माझ्याकडून होणार.
मी त्याच्याशिवाय थांबणार नाही. माणूस काय नाही करू शकत आहे. बघा बरं, हे एवढी जी भिंत आहे माणसानेच केलेली आहे. ताजमहल आहे माणसानेच केलेला आहे. सगळं काय माणसानेच केलेलं आहे. एवढे मोठे जहाज आहेत ते पण माणसानेच तयार केलेले आहेत. जे काय आहे ते माणसानेच तयार केलेलं आहे. बघा, म्हणून कितीही मोठं संकट आलं तर घाबरायचं बिनधास्त नाही. झाले 25 वर्ष मी भोपाळमध्ये आता 6 महिने जॉब केला. त्याच्यानंतर मी रेससाठी 4 महिने आलो. एन्जॉय करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, टेन्शन घ्यायचंच नाही. बघा हे लाटा बघा, पाणी बघा, पाणी बघा, काय आनंद आहे. किती लांबून लांबून लोक आनंद घेण्यासाठी येतात. फक्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बसून तर गेट ऑफ वे इंडिया इथं येण्यासाठी फक्त आपल्याला 6 रुपये लागतात. टॅक्सीने यायचं म्हणलं तर ते येण्यामध्ये काढतात, कधी मीटरवर करतात, तर ते पानं बनवतात. त्याच्यामुळं टॅक्सीमध्ये बसायचं नाही. बसचं आहे आपल्याला फक्त 6 रुपयामध्ये आपण इथपर्यंत येतो. सुरक्षित तिथं पोहोचल्या जातो आपण. आपल्याला तिकीट काढायचं, बिना तिकिटाचं बसून देत नाही. माझं एकच स्वप्न आहे, मी ते कोणाला सांगणार नाही. मी ते केल्याशिवाय पूर्णच करणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठून आलात तुम्ही? औरंगाबाद. मी जालन्यावरून आलो आहे. काय नाव तुमचं? इस्राईल पटेल. माझं नाव सिद्धेश्वर ज्ञानेश्वर आंदोले. तुमचं एज्युकेशन किती झालं आहे? मी जशी माहिती सांगितली कशी आवडली तुम्हाला? टॅक्सीनं जर आले तर येण्यामध्ये काढतात की नाही? 50 रुपये सांगतात की नाही? आणि तुम्ही बसनं आले तर तुमच्याकडून किती रुपये घेतले जातात? 6 रुपये. फक्त 6 रुपये घेतले जातात की नाही? परत त्याच्यामध्ये AC पण आहे का नाही तुम्हाला? तुम्ही थुंकू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तिकीट काढायचा, बिंदास बसायचा, इथपर्यंत येऊन आनंद घ्यायचा. बघा मी यांच्याशी संपर्क केला आहे. बघा औरंगाबादवरून आलेले आहेत. पूर्ण अफाट गर्दी आहे. कबूतर पण आहेत बघा तिकडे, कावळे आहेत बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे बघा तिकडे, भेटायला दिसेल तुम्हाला. चॅनलचं नाव SDR सिद्धेश्वर अंदुने. SDR आहे का? बघा तिकडं स्वामी विवेकानंदचा पुतळा उभारलेला आहे. बघा मी आता कबुतराकडे जात आहे. कावळे पण आहेत इथं. बघा ते कसे उडतात. बघा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आर्थिक राजधानी पण आहे, उद्योग राजधानी पण आहे. म्हणजे सर्व काही उद्योग केले जातात, व्यवसाय केले जातात. बिझनेस, मनी, मंत्रालय, भवन. बघा इकडे लाट आली आहे. पाणी खूप वाढलंय.
तुम्हाला चॅनल दाखवतो, फक्त 2 मिनटं थांबा. माझ्या चॅनलचं नाव दाखवतो. कुठून आले भाऊ तुम्ही? खुलताबाद का? मी जालन्याचा आहे. तुमचं शिक्षण किती झालं आहे? नाही झालं का? तुम्ही शिकायला पाहिजे होतं. शिकले वर तुम्ही इंग्लिशमधून वाचला किंवा मराठीमधून वाचला तर तुम्हालाच काम येणार आहे. तुमचं लग्न झालं की नाही? तर तुम्ही नाही शिकले, कष्ट करा आणि मुलांना पण शिकवा. मुलगा कुठेही गेला तर इंग्लिशमधून किंवा मराठीमधून किंवा हिंदीमधून हे 3 लँग्वेज महाराष्ट्रात किंवा दुबईमध्ये अमेरिकेमध्ये गेलं तर माणसाला आवश्यक भाषा आहेत 3, मराठी, हिंदी, इंग्लिश. चालेल, मी तुम्हाला माझं यूट्यूब चॅनल दाखवतो. मी तुम्हाला मला बोलून तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं ना? माझ्याकडून होऊ शकत नाही, माझ्याकडून होणार नाही. मी आता गेलो खचून, आई मम्मी पप्पा मी असं करणार तसं करणार धमकं करणार आमकं करणार. आहे काय ठीक आहे. पाणी बरंच पाणी झाले. कैसा करते खरीद को गेट ऑफ इंडिया या समुद्रामध्ये पूर्ण खारट पाणी आहे. मला ते आज माहिती पडलं, कारण ते लाट आली वरती पाणी उडलं आणि माझ्या ते नेमकंच तोंडामध्ये गेलं. जन्मापासून तर आतापर्यंत मला माहिती नव्हतं समुद्रामध्ये कसं पाणी राहतं कसं नाही. ओए ओए ओए, इतनी भक्ति क्या रे तू? इतनी भक्ति क्या? इतनी मत भागना, ठीक है? ठीक है, माझ्या मित्रांना जायचं आहे. ओर्रा बाप रे, रे 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 क्या मजा आ रहा है. सब लोग देख रहे हैं यहाँ. देखो देखो, सब लोग कितने दूर से देखने के लिए आए हैं. देखो मेरे भाई और बहनों, मेरे दोस्तों, मोदी जी का डायलॉग मैं मार देता हूँ. अच्छे दिन आएंगे बोले, अच्छे दिन. खाने पे भी टैक्स लगा दिया है, हर चीज पे टैक्स लगा दिया है मोदी जी ने.
मोदी जी का नाम चेंज करना पड़ेगा मुझे भी। देखो देखो देखो, बढ़िया 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 बढ़िया। रा 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 रा, देखो देखो देखो